निफाड तालुक्यातील अनुदानित युरिया खताच्या काळाबाजाराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि लासलगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विंचूरजवळील पाबळवाडी परिसरातील एक कांदा गोदामावर छापा टाकला. यावेळी अनुदानित युरिया खताच्या गोण्या व्यावसायिक पॅकिंगच्या गोण्यांमध्ये बदलण्याचे काम सुरू असताना कारवाई करण्यात आली. या कारवाईत 761 युरिया खताच्या गोण्या, ट्रक आणि आयशर टेम्पोसह सुमारे 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भात जिल्हा गुणवंत निरीक्षक हितेंद्र पगार यांनी अधिक माहिती दिली. सर, आज कृषी विभागाने जी खतांची कारवाई केली, नेमकी किती माल सापडलाय आणि काय आरोपींना म्हणजे सध्या काय परिस्थिती? गेले 2-3 दिवस नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होतोय आणि त्याच्यात युरियाची मागणी वाढलेली आहे. त्या अनुषंगाने कृषी विभाग युरियाच्या वितरणावर लक्ष देऊन होतं आणि आज पोलीस प्रशासनाच्या मदतीने कृषी विभागाने जे काही युरियाचा काळा बाजार केला जातो तो विंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून त्याचा काळा बाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या. लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता. त्याला कृषी विभागाच्या पथकाने प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे. किती रुपये किमतीचे मूल्य आहे? त्याची बाजार मूल्य 266 रुपये जरी असला तरी तो अनुदानित आहे आणि 2,021 रुपये त्याची पूर्ण प्राईज असते. त्या हिशोबाने जर विचार केला तर तो बरीच मोठी किंमत त्याची 19-20 लाखाच्या जवळपास त्याची किंमत आहे. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी AC रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला. हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.